मला अतिशय आनंद आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत 10,000 गावांमध्ये मला अतिशय आनंद आहे की या योजनेच्या माध्यमातून जे काही अनुसंधान होत आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय शिवराजजींच्या हाताने या ठिकाणी होत आहे। आज दोन महत्त्वाच्या गोष्टींचं आपण अनावरण केलं। विशेषतः बुलढाणा, अकोला आणि अमरावती या 3 जिल्ह्यातला संपूर्ण खारपाण पट्टा हा या पाण्यामुळे त्या ठिकाणी शेती करता मोकळा होणार आहे आणि पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। त्यामुळे इरिगेशनच्या क्षेत्रात मोठे इंटरव्हेन्शन्स हे आपल्या सरकारने केले आहेत। यासोबत मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आम्ही वीज मोफत देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांना आता वीज आम्ही मोफत देतोय, पण दुसरीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज दिली पाहिजे याकरता केंद्र सरकारच्या कुसुम योजनेसोबत आम्ही आमची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली। 16,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू केलं। मला सांगताना आनंद वाटतो 2026च्या डिसेंबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारा विजेचा युनिट आणि युनिट हा स्वच्छ असेल, तो क्लीन असेल, तो सोलर एनर्जीतनं आलेला असेल आणि दिवसा 12 तास वीज आम्ही शेतकऱ्यांना 12ही महिने त्या ठिकाणी देऊ अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातात घेतलाय। याच्यामध्ये जवळपास 4,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत। रोज त्याच्यामध्ये शेकडो मेगावॅटचं ॲडिशन हे आपण करतोय आणि हा देशातला नाही, एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवरचा प्रकल्प आपल्या माध्यमातून या ठिकाणी येतोय। शेतकऱ्यांना यापुढे विजेची चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि त्यासोबत जो सौर कृषी पंप आहे या सौर कृषी पंपामध्ये देखील आता देशामध्ये सर्वात वेगानं सौर कृषी पंप पुरवणारं राज्य हे महाराष्ट्र झालेलं आहे आणि मागच्या एका वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्याच्या 5 पट पंप एकट्या महाराष्ट्राने आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शाश्वत पाणी देणं हा देखील एक महत्त्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। जी देशमुख देखील एक महत्त्वाचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी सारखी योजना आणली। स्मार्ट योजनेमध्ये आपण ॲग्री बिझनेस आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशनची ही योजना आहे